अरे एक 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 मावळा माझ्या राजासाठी जीव द्यायला तयार होता साहेब. ऐका पुराणो, अरे जगावं माझ्या शिवरायांनी शिकवलं, मारावं माझ्या शंभू राजानं शिकवलं. अरे काय निष्ठा होती, काय निष्ठा होती, काय श्रद्धा होती, काय प्रेम होतं आपल्या राजावर. ऐका, अरे गड होता पन्हाळा, गडाला वेढा टाकला होता. राजाला आता खाली जाणं गरजेचं होतं, राजाला त्या ठिकाणी गड सोडणं गरजेचं होतं. गडावरचं धान्य संपलं होतं, स्वराज्याचं असणारं संपूर्ण संकट फार मोठं मोठं होत चाललं होतं. आणि बघता 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 पावसाची सुरुवात झाली. राजाला वाटलं आता सिद्धी त्या ठिकाणी थोडा 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 वेढा कमी करेल, परंतु जसा पावसाला सुरुवात झाली तसा गडाचा वेढा वाढवला गेला. सिद्धीनं त्या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या पहिरेदाराला सांगितलं, कटाक्ष नजर ठेवा. आता गडावर त्या ठिकाणी पेहरा वाढवला होता. आता राजाचं सुटणं मुश्किल नव्हतं, आता राजाचं सुटणं त्या ठिकाणी सोपं नव्हतं. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी राजांच्या मनामध्ये एक युक्ती आली. आता दोन पालख्या तयार करायच्या. एका पालखीमध्ये स्वतः राजानं बसायचं, दुसऱ्या पालखीमध्ये राजासारखा दिसणारा हुबेहूब मावळा बसवायचा. एक पालखी सिद्धीच्या शाम्यान्यात जाईल, दुसरी पालखी अवघड दरवाजानं खाली जाईल. सगळं ठरलं होतं राजा हो, सगळं ठरलं होतं. दोन पालख्या तयार झाल्या होत्या, पण राजासारखा दिसणारा पोरगा कोण? सगळ्या माऊल्यांच्या डोळ्याच्या समोर एक पोरगा उभा राहिला. त्याचं नावही शिवाय. दिसतो राजांसारखा, बोलतो राजांसारखा, चालतो राजांसारखा, दाढी राजांसारखी, रुबाब राजांसारखा, उंची राजांसारखी. शिवान हवी, शिवान हवी, शिवान हवी. राजांसारखा दिसायचा, राजांसारखा बोलायचा, राजांसारखा चालायचा. राजांच्या समोर उभा राहिला शिवान हवी नावाचा मावळा. पण परत राजांच्या लक्षात आलं, अरे 7-8 महिने झालेत राजा, अरे 7-8 महिने झाले त्या शिवाचं लग्न झालंय. आणि आता जर शिवाला बोलवलं आणि 8 महिन्याच्या नंतर तरणी बांड बायको घरामध्ये आहे, शिवा जर आला सिद्धीच्या शाम्यान्यात गेला, शिवा जाताना जाईल पण येताना जिवंत माग येईल का नाही सांगता येत नाहीये. म्हणून राजानं संकल्पना थांबवली. नाही नको रे, एक एक मावळा मी धारातीर्थी पाडलाय, एक एक मावळा स्वराज्याच्या कामी आलाय. नको नको नको, आता शिवा जायला नको. आणि तेवढ्यात ही बातमी शिवाच्या कानावर पडली. शिवा शिवा, ए शिवा, तुझी राजाला गरज आहे. राजासारखा दिसणारा, राजासारखा बोलणारा, राजासारखा चालणारा एक हुबेहूब पोरगा पाहिजे. आणि शिवा धावत 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 राजांच्या जवळ आला. मुजरा केला. राज घ्या ना मुजरा, राज घ्या ना मुजरा, राज घ्या की मुजरा. आणि राजानं विचारलं, का रे शिवा, ए शिवा, ए शिवा, का करतो मुजरा, का करतो मुजरा? राज घ्या की मुजरा. राजानं मुजरा घेतला. शिवा बोलता झाला, राज तुमच्या अंगावरची कापड द्या राज, राज तुमच्या पायातली पायतान द्या राज, राज तुमच्या हातातली तलवार द्या राज, राज तुमच्या डोक्यावरचा जिरे टोप द्या राज. आणि राजाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आणि शिवाजी राजे त्या असणाऱ्या शिवाला बोलायला लागले, शिवा माझ्या पायातलं पायतान मिळेल रे शिवा, माझ्या अंगावरची कापड मिळतील रे शिवा, ए शिवा हातातली तलवार मिळेल रे शिवा, डोक्यावरचा जिरे टोप मिळेल रे शिवा. पण ऐक ना शिवा, तुला जिथं जायचं ना राजा, तिथून माग नाही यायचं. आणि हा बोलता झाला राजे, अव जिथं जायचंय ना तिथून माग नाही यायचं म्हणून तर मागतोय राज. अव द्या कापड राज, द्या चप्पल राज, द्या तलवार, द्या जिरे टोप द्या राज. अरे शिवा, तू जाताना जाशील पण येताना येणार नाही राज. अव म्हणून तर मागतोय राज. असा मेलो तर शिवा नावी म्हणून मरेल, आणि तसा मेलो तर छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरेल. राज द्या की कापड. राजानं कपडे दिले, राजानं पायतान दिलं, राजानं तलवार दिली, राजानं जिरो टोप दिला रे माझ्या वाघांनो. आणि तेवढ्यात शिवा एका पालखीमध्ये बसला, राजे दुसऱ्या पालखीमध्ये बसले. एक पालखी बाजी प्रभू घेऊन अवघड वाटेने विशालगडाकडे चालायला लागले. आणि आता दुसरी पालखी उचलली गेली. त्या ठिकाणी तिच्यामध्ये शिवा न्हावी बसला होता. शिवा न्हाव्याची पालखी आता हळूहळू सिद्धीच्या शाम्यान्यामध्ये नेली गेली. तेवढ्यात शिवा न्हावी राजानं त्याला सगळं शिकवलं होतं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कसं वागायचं, कसं डोळ्यात डोळे घालून बघायचं, कवड्याची माळ कशी ओवायची, सगळं शिकवलं होतं रे माझ्या राजानं त्या शिवाला. पण शिवा त्या ठिकाणी गेला, पालखीमध्ये बसला, हुबेहूब कपडे घातले, पायतान घातलं, त्या ठिकाणी अंगरखा घातला, सगळं शिवानं हुबेहूब राजांसारखं केलं. आता सिद्धीला सुद्धा ओळखायला येईना हा शिवा न्हावी आहे.
का शिवाजी महाराज आहे. परंतु एक चूक झाली. राजे नेहमी उजव्या बाजूने उतरायचे, आता शिवा न्हावी डाव्या बाजूने उतरला. आणि त्या ठिकाणी सिद्धीच्या लक्षात आलं, दगा हो गया. आणि त्या असणारा सिद्धी ओरडायला लागला, दगा हो गया. ए राजा नहीं है, ए शिवाजी राजा नहीं हो सकता. आणि त्यानं असणारी तलवार उपसलेली तलवार शिवा न्हाव्याच्या मुंडक्यावर धरली आणि बोलता झाला, बोल तू कोण आहे. आणि शिवा न्हावी सांगत होता, ए मी शिवाजी राजा आहे. तो म्हणत होता, अरे बोल तू कोण आहे. आणि शिवा न्हावी सांगत होता, ए मी शिवाजी राजा आहे. आणि सिद्धीला त्या ठिकाणी राग अनावर झाला नाही. तेवढ्याच सिद्धीने सांगितलं, आता लवकरात लवकर सांग, नाही तर तुझं मुंडक बाजूला करेल. आणि आता तरी सुद्धा शिवा न्हावी सांगत होता, ए येड्या मी शिवाजी राजा आहे, चल. आणि त्यावेळेस सिद्धीच्या असणाऱ्या रागावर कंट्रोल झाला नाही. त्यानं शिवाचा हात तोडला, त्यानं शिवाचे पाय तोडले. आता फक्त मुंडकं राहिलं होतं. रक्ताच्या थरोळ्यात शिवा न्हावी पडला होता. आणि तेवढ्यात तो बोलत होता, सिद्धी बोल तू कोण आहे. आणि त्यावेळेस सिद्ध त्या असणारा शिवा न्हावी बोलायला लागला, अरे जन्माला जरी शिवा न्हावी म्हणून आलो असेल तर मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतोय. मी शिवाजी राजा आहे, मी शिवाजी राजा आहे, मी शिवाजी राजा आहे. दादा त्या सिद्धीनं त्याला मारलं, त्याचे हात पाय सगळं कलम केलं, एका पोत्यामध्ये त्याला धरलं आणि शिवाजी राजाला भेट म्हणून पाठवून दिलं. आता इकडे राजे चढत होते. आता राजे चढत होते, चढताना घोडखिंड लागली. तिथं बाजी प्रभू आडवे झाले. बाजी राजाला सांगत होते, राज जाहो राज, राज जाहो राज, राज जाहो राज, मी अग्निमांना वर येऊ देत नाही राज. जोपर्यंत तुम्ही विशालगडावर जा, तो फेंचा आवाज द्या, तो फेंचा आवाज होत नाही तोपर्यंत गनिमांना वर चढू देत नाही. राज जा राज. राजानं सांगितलं. आता शिवा गेला, बाजी गेला. अरे माझा एक 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 मावळा गेलाय बाजी काका, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. थांबा, इथंच लढू, इथंच मरू. आणि राजाला समोर त्या ठिकाणी बाजी प्रभू आले आणि बाजी प्रभू बोलते झाले, राजे लाख मेले तरी चालतील हो राजे, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. जा राजे, जा राजे, जा राजे. आणि त्या ठिकाणी बाजी प्रभू चालते झाले. शिवा न्हावी त्या ठिकाणी हातामध्ये स्वतःच प्रेत घेऊन गेले. शिवा न्हावी त्या ठिकाणी गेला पण स्वतःच्या मरणाला कवटाळून गेला. अरे बाजी प्रभू आडवे झाले, विशालगडावर राजे गेले, तोफांचा आवाज दिला आणि मग माझ्या बाजी प्रभूने स्वतःचा देह ठेवला. असा एक 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 मावळा धारातीर्थी पडला. पण राजांनो ऐका, अरे ए पोरांनो, आमच्यामध्ये भांडण करू नका. तू महाराचा, मांगाचा, सुताराचा, चांभाराचा, लोहाराचा, कुंभाराचा, धनगराचा, वंजाराचा अरे 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 करू नका रे. आमचा राजा एक होता, आम्ही हिंदू आहे रे, आम्ही एकत्र आलं पाहिजे. माझ्या राजानं बाजी घेतला, माझ्या राजानं तानाजी घेतला, यसाजी घेतला, अरे सूर्याजी घेतला, माझ्या राजानं शिवा घेतला, माझ्या राजानं बहिरजी घेतला. एक 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 मावळा माझ्या राजानं तयार केला. 18 पगड जाती एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले रे. आपल्यात भांडू नका. हिंदू म्हणून एकत्र या. आज हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे रे माझ्या राजांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय शिवा न्हाव्याचा पराक्रम सांगू ऐका. शिवा न्हावी निघून गेला. त्याच्यानंतर राजानं त्याची माती केली आणि माती केल्यावर एक आठवड्यानं राजे स्वतः त्या शिवा न्हाव्याच्या गावामध्ये राजे त्या ठिकाणी शिवाला भेटण्यासाठी, शिवाच्या बायकोला भेटण्यासाठी गेले. राजानं गावच्या असणाऱ्या पाटलाकडं त्या ठिकाणी बातमी पाठवली, शिवाजी राजा भेटायला येणार आहे. सगळ्या गावाला कळालं. सगळ्या गावानं सडा सारवण केलं. सगळ्या गावानं त्या ठिकाणी रांगोळी टाकल्या. राजा आता गावामध्ये आले, मारुतीच्या पारावर आले, मारुतीचं दर्शन घेतलं. राजा आता त्या ठिकाणी हळूहळू चालायला लागले. आता शिवा न्हाव्याच्या आईला वाटलं राजे माझ्या घरी येतील, माझ्या घरी राजांना मी स्वयंपाक करेल. पुरणपोळीचं जेवण तिनं केलं आणि शिवा न्हाव्याच्या बायकोच्या हातामध्ये ओवळण्यासाठी ताट दिलं आणि शिवाची बायको त्या ठिकाणी राजाला ओवळण्यासाठी दारामध्ये गेली. हातामध्ये प्याला घेतला, प्याल्यातलं पाणी राजाच्या पायावर टाकलं. पण आता शिवा न्हावी कुठं दिसत नव्हता. आता शिवा न्हावी दिसत नव्हता. हातामध्ये कुंकू घेतलं शिवा न्हाव्याच्या बायकोनं आणि राजाला लावणार. तेवढ्यात शिवा न्हाव्याच्या आईनं तिला आवाज दिला, हो सुनबाई, तुम्ही नका ओवळू राजाला.
हिला वाटलं मला भास झाला असेल. पोरीनं पुन्हा हातातलं कुंकू झटकलं, पुन्हा राजाला लावणार, तेव्हा पुन्हा आवाज आला, ओ सुनबाई तुम्ही नका वळू राजाला, या माग या. पोरीला वाईट वाटलं, पाय आपटीत 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 पोरगी घरात गेली. का माझी सासू असं वागत असेल, का माझी सासू मला दरवेळेस त्रास देत असेल. राजाला ओवाळायचं भाग्य आलं होतं. दुसऱ्या पोरीच्या हातात ताट दिलं, दुसऱ्या पोरीने राजाला ओवाळलं आणि पोरगी निघून गेली. बुवा पोरगी आता रडायला लागली, घरात गेली. आणि तेवढ्या शिवाजी राजा, माझा शिवाजी राजा त्या शिवा न्हाव्याच्या घरामध्ये गेले. सतरंजी त्या ठिकाणी असणारी घोंगडी टाकली, घोंगडीवर राजे बसले. हातामध्ये त्या ठिकाणी पाणी पाणी एका हातामध्ये राजाच्या हातामध्ये पाणी दिलं, दुसऱ्या हातामध्ये गुळ दिला. राजानं गुळ तोंडामध्ये टाकला, पाणी पिणार. तेवढ्यात राजे शिवाच्या आईला म्हणतात, का हो आई, का नाही ओवाळं दिलं पुरीला. आई म्हणतात, काही नाही राजे, जाऊ द्या. ओ आई, अहो का नाही ओवाळं दिलं त्या पुरीला सांगा ना. त्या शिवा न्हाव्याची बायको म्हणती, राजे आपल्या हिंदू धर्मामध्ये विधवा बाई एका कुलवान राजाला ओवाळत नाही. तांब्याच खाली पडला, पटकन तांब्या पडला. आणि राजे म्हणतात, आई मी महाराष्ट्राच्या मातीला कळू दिलं नाही हो शिवा गेला. आई मी महाराष्ट्राच्या मातीला कळू दिलं नाही हो शिवा गेला. मग आई तुम्हाला कसं कळलं तुमचा शिवा या जगात नाही राहिला. आणि त्यावेळेस ती आई सांगायला लागली, राजे मी आई आहे हो आई, राजे मी आई आहे आई. अहो राजे ज्या वेळेस माझा शिवा म्हणायचा, आपले राजे आले की मी राजाच्या मागे भाला धरून उभा असेल, राजाच्या मागे मी त्यांचं घोडं धरून उभा असेल. राजे तुमच्या मागे माझा पोरगा भाला धरून उभा नव्हता, घोडं धरून उभा नव्हता. मग माझ्या लक्षात आलं, माझा पोरगा आता जिवंत नाही, या स्वराज्यासाठी काम आलाय. शिवा न्हाव्याच्या आईच्या समोर राजानं सोन्याच्या ताट ठेवले, मोहरांचे ताट ठेवले. आणि शिवा न्हाव्याच्या आईनं सांगितलं, राज हे सोनं हिरे माणिक मोते नको मला, उचला राज, हे जाऊ द्या घरी, हे स्वराज्याला काम येईल. राज माझी एक विनंती आहे, राज तुम्हाला मला द्यायचंच आहे ना, फक्त एक वचन द्या राजे, वचन. राजानं वचन दिलं, बोला आई काय वचन देऊ. आणि शिवा न्हाव्याच्या बायकोनं शिवा काशिदाच्या असणाऱ्या आईनं सांगितलं, ए राजे आजपर्यंत माझा मुलगा कुठं जरी असला तरी पोळ्याच्या दिवशी घरी यायचा आणि माझ्या गाईगोरांना त्याच्या हातानं त्या ठिकाणी पोळी खाऊ घालायचा. राजे फक्त एक वचन द्या, प्रत्येक असणाऱ्या पोळ्याला तुम्ही माझ्या घरी या आणि माझ्या गाईगोरांना तुमच्या हातानं नैवेद्य खाऊ घाला, म्हणजे मी समजेल जो मेलाय तो शिवाजी राजा मेलाय आणि जो उरलाय तो माझा शिवा न्हावी उरलाय, तो माझा शिवा न्हावी उरलाय, तो माझा शिवा न्हावी उरलाय. याला स्वामी निष्ठा म्हणतात रे, याला स्वामी बद्दलचं प्रेम म्हणतात रे, याला स्वामी बद्दलचं प्रेम म्हणतात, राजाबद्दलचं प्रेम म्हणतात. आणि हे प्रेम माझ्या मावळ्यांनी केलं रे.